आपलं हसते बोलते ते गमतीत आम्ही आता नाही कोण पण असले इथे काय पाहुणे म्हणून आले विरोध कराय पण पाहुणेच पुढायचं म्हणत नाही ना पाहुणे तुम्हाला विरोध करत नाही पाहुणेच कुठे तिथे आम्ही नात्याला विरोध नाही. तुम्ही तो ठेका जाऊ द्या त्यांचं काय म्हणतात वाळू त्यांना जो ठेका मिळाला तो सुरू होत्या आणि समजा तुम्हाला मंगळवारी स्टे मिळाला बुधवारी स्टे मिळाला कधी स्टे मिळाला समजा त्यांनी या कालावधीमध्ये 200 ब्रास वाळू होता तर 1793 वजा 200 ब्रास हे करून तुमचं जे काय असेल पुढील प्रक्रिया होईल हा मग ते तात्पुरतं सुरू तर होऊ द्या ना ते काम अडवून मग काय म्हणजे त्याच्या पाठीमागं प्रयोजन काय म्हणून अडवायचं आम्ही पण त्यांना काय म्हणून कुठल्या शब्दाने सांगू की नाही बाबा तुम्ही हे उचलू नका आणि आपला जो डिसेंबर महिन्यामध्ये झाला त्याच्यानंतर इनफ टाइम आपण सगळ्यांना दिलेला आहे आम्ही काही कधी कुणाला तुमच्याकडे आलो का पण आता जेव्हा हे झालेलं आहे ते त्यांना आमच्याकडे कोणता अधिकार नाही की त्यांना नको मिळाला आणि आपल्याकडे पण कोणाकडे असं काही कोर्टाची स्टे नाही आहे किंवा काय नाही आहे की आपण त्यांना अधिकारवाणीनं सांगू की नाही स्टे आणि तरी तुम्ही उचलताय जो काही नियम आहे अटी शर्ती तुमची मुद्दा काय आहे की अटी शर्तीनुसार त्यांना जाऊ द्या अटी शर्ती तुम्ही स्वतः ते चेक करा बसायचं आम्हीही बसतो तेही बसतात आणि त्याच्यानुसार ते सुरू होऊ दे ना कार्यक्रम मग काय होईल आम्हाला कसं आहे आता आम्हाला अडचणीचा विषय निर्माण झाला आम्हाला मॅडम फक्त कलेक्टर ऑफिसला उद्या जाऊन येईल 2-3 दिवस सोमवारपासून त्यांना सोमवारपासून त्यांना घेऊन एवढं काय एवढं 4 महिने चालले 5-6 दिवसानं 5-6 दिवसानं असं काय त्यांना 4 दिवसानं वेळेचं म्हणजे आता कसं आहे एक तर पहिली गोष्ट तुम्हाला होय न्यायला रस्ता तर अवेलेबल कुठे शासन ठरवली तुम्ही रस्त्या सरपंच तिड्यातनं बोल नका तिड्यातनं नाही म्हणत मी मधून त्यातच आहे तिड्यातनं बोल नका रस्ता हा शासनाचा असतो काय रस्त्यानं कशाने येणार कशाने काय पण इथं कलेक्टर थेट काढलाय आम्ही एका उचलून येतोय त्याने रस्ता देणार ना ते म्हणताय ते बरं ठीक आहे वाळून हे जावं बरं रस्ता कुठला नाही शासन ठरवून काय वाळू न्यायला आपल्याला वाळू द्यायचीच नाही आपली शेतकऱ्यांची पहिली अडचण आहे वाळू ही आपल्याला थांबवायची जीव जरी गेला तर शेतकऱ्यांचा तर वाळूचा आपण एक कण ही जाऊ देणार नाही त्यासाठी आपण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार त्यासाठी फक्त वेळ घेतोय तुम्ही काय तुमचा मुद्दा मांडताय कायदेशीर बोला ना तुम्ही वाळून हे जावा ना मग कुठं नेणार नाव काय तुमचं पूर्ण नाव काय कुठे आहे तुमची शेती कोणतं गावाचे विटलापूर ग्रामपंचायतीने दिले ना हरकत तेच तर त्याचा पुढून सांगायला लागले ज्याला जे काही दिले गेले 5% सुद्धा लोक विटलापूर नाही कोण नाही किती लोक आहेत मास्तर बर का मॅडम ह्या 4 गावच्या लोकांनी पाठीमागे पण तुम्हाला निवेदन दिलं होतं की आमच्या गावातली वाळू न्यायची नाही म्हणून मग त्यानंतर तुमची कलेक्टर साहेबांशी काय पत्रव्यवहार झालाय का पहिला आम्ही हा विषय तर मिटवतो मग आपण आपले काय पत्र प्रश्नावली वगैरे नाही गावकऱ्यावरती प्रशासनाचा दबाव टाकू नका ना त्यांनाही माहिती आहे तुम्ही बोला साहेब काय दबाव आहे तुमच्यावरती ना आता पोलीस प्रोटेक्शन घेऊन आलाय तुम्ही सगळं प्रशासन जिल्ह्यामध्ये कुठेही वाळूचा ठेका नाहीये आणि आटपाडीमध्येच वाळूचा ठेका होतोय हे काय प्रकार आहे प्रशासनानं सांगावं ना मी गावकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी जे ठेका घेतलेला आहे ते ठेका जाऊ दे त्यांचा आणि जर तुम्हाला स्टे वगैरे असेल तर तुम्ही स्टे घ्या तोपर्यंत काय त्यांची 200-300 ब्रास 400 ब्रास जेवढं काही गेलं असेल तेवढं वजा करून त्यांची पुढची प्रक्रिया होईल आता कुठल्या अधिकारवाणीने आम्ही त्यांना म्हणायचं की तुमचा ठेका थांबवा न्यायालयात अर्ज प्रलंबित आहे ना त्यांचा बोलू दे की सांगा तुम्ही न्यायालयात कुठलं प्रलंबित काम चालू आहे हा बरोबर आहे 3 दिवस सुट्टी होती हो बरोबर आहे मग आम्ही आता उद्याच्याला कोर्टापुढे जाईल ती आणि आम्ही सकाळ कलेक्टर ऑफिसला पण चाललोय साहेब हा मग ठीक आहे साहेबांशी चर्चा करू साहेब जर आम्हाला सपोर्ट केला साहेबांनी आम्ही त्यांना चर्चा करू बरोबर आहे आमची समस्या आहे हा बरोबर आहे लोकसंख्या आहे साहेब म्हटले नाही तुम्हाला वाढू द्यावीच लागेल नाही चालणार तर आम्ही ठीक आहे मग साहेबांचं मत चालून घेऊ ना आता कसं मॅडम काय म्हणलं तुम्ही माझ्याकडे आला तुम्ही वर जायला पाहिजे आम्हाला वर जायला तर वेळ द्या थोडासा बरोबर आहे साहेबांशी कलेक्टर साहेब बरोबर आहे साहेब जर आम्हाला म्हटले बाबा ठीक आहे विचार करू किंवा नाहीच करता येत तर मग काय थोडं आम्हाला पण नव्हती ना
पण आता शनिवारी सुट्टी आली, कलेक्टर ऑफिसला रविवार सुट्टी आली. आज हे सगळे येणार आम्हाला सकाळी माहिती होतं म्हणून आम्ही आज इथंच थांबलो, अडकले गेलो. हा. आम्ही आजच गेलो असतो कलेक्टर ऑफिसला. आमचं पत्र पण तयार आहे कलेक्टर ऑफिससाठी. वेळ तर द्या ना. आता वेळ मागते त्यांना वेळ तर द्या. वेळ द्या त्यांना. तुमच्यापाशी पण तर आम्ही थांबायला पण पाहिजे, यांच्यापाशी पण थांबायला पाहिजे ना. हा तेच की. पुन्हा जर हित माणसं जे मेन बोलणारे माणसं जर हित नसतील तर मग त्याचा काय उपयोग आहे? कलेक्टर साहेब म्हणले नाही आम्हाला तसं करावं लागेल तर मग करूया. शेवटी बघा. नो, कलेक्टर साहेब जरी नाही म्हटलं तर हायकोर्ट आहे, हायकोर्ट नाही सुप्रीम कोर्ट आहे. मग न्यायालयाच्या आदेशाची वाट बघा ना. न्यायालयाचा आदेश व्हायच्या अगोदर कशाला जबरदस्ती 8 करताय? महिने झाले, 7 महिने झाले, तोपर्यंत थांबले. मग आता यांना 8 दिवस थांबतात. कारण पूर्ण ग्रामस्थांना भयभीत केल्यासारखं होतंय. इथं सगळे पोलीस प्रोटेक्शन गाड्या घेऊन. वगैरे कुणालाही केलं नाही. कुणी सांगा भयभीत झालेलं आहे, कोण आहे भयभीत झालेलं, समोर या. अजिबात मी कुणालाही भयभीत आम्ही प्रशासनानं केलेलं नाहीये. म्हणजे गाड्या इथं आता ते पिंजरा गाड्या वगैरे आणल्या त्या माणसं पोलीस बघूनच घाबरते ती नाही बघा. भयभीत म्हणजे पोलीस अधिकारी, पोलीस एवढी आत पिंजरा गाडी, सांगलीची पोलीस प्रोटेक्शन मागवली. हातात दांडकी वगैरे आहे ते. मग आता त्या ग्रामस्थांनी काय त्यांचं काय रोजचा हे आहे का? उचलून टाकलं आता गाडीतून, चला म्हटलं आम्ही काय करणार, तिथे भयभीत होणारच आहेत ना लोक. वेळ द्या ना त्यांना. जर म्हणते ते तर वेळ द्या त्यांना. 2 दिवसाचा 4 दिवसाचा वेळ द्या. पोलीस असताना सांगलीची पोलीस मागवली. ठेकेची वेळ वाढवून मिळेल त्यांना. तुम्ही आहे हे सर आहे, पण बाकीचे पोलीस असताना सांगलीतून मागवली. त्यांनी जेवढा त्यांचा वेळ वाया गेलाय त्यांना पुढे वाढवून द्या वेळ त्यांना. गुंडगिरी केली नाही आणि धमकी दिली नाही कोणाला. जर कायदेशीर मार्गाने होत असेल तर त्यांचा ऑलरेडी ठेकेदाराचा जर वेळ गेला असेल तर त्यांना वेळ वाढवून द्या त्यांना. पण कायदेशीर मार्गाने होऊ द्या. आमचा पण वेळ चालला ना. नाही, ठेकेदारांनी ठेका भरलाय, शासनाने हे केलंय. समजा त्यांचा जरी वेळ जर जात असेल तर त्यांना पुढे वाढवून द्या तेवढाच वेळ. ते आमचं नाही, ते वरिष्ठांचं. आम्हाला माहिती आहे, वरिष्ठांशी- आमची वेळ गेला, आमची चूक झाली, मान्य करतो. आम्हाला वाटलं आम्ही पत्रव्यवहार केलता, तुम्ही होता. हा ना, आम्ही होतो ना. मी म्हणूनच बोलतोय ना. कारण त्या टायमाला 4 गावची लोक येऊन भेटली होती. यांच्याकडून आम्हाला एक पत्र पाहिजे आमच्या ग्रामपंचायतीत. हा. बाबा असं असं तुम्ही पत्र व्यवहार केला, पण आम्हाला काय करता येत नाही, तुम्ही तुमचं बघा. हा. पण आम्हाला प्रत्युत्तर आलंच नाही, त्यामुळे आम्ही हा. घरात बसलो. आम्हाला प्रत्युत्तर आलं असतं तर आम्ही काहीतरी प्रोसेस केली असती ना त्याची. बरोबर. आम्ही असं समजलो की मॅडमला दिलं, आम्ही झालं. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ आम्ही बघतो कलेक्टर थांबलं असं सरांना. गैरसमज झाला ना. त्यामुळे आम्ही थांबलो, गाफील राहिलो. बघा, तुम्हाला वेळ येत असली तर चर्चा करा वरिष्ठांशी आणि वेळ द्या. कारण 4 गावची लोक आहेत. कोणी एक सिंगल माणसाचा प्रश्न नाही. आता त्याला आम्ही तर काय करू शकतो? साहेबांच्या पुढे कोणाच्या पुढे आम्ही काय करणार आहे? शेवटी आम्हाला आमच्या हातपाय तर हलवू द्या. शेवटी आम्ही हरल्यानंतर तुम्ही जिंकणार. हे जिंकणार. नाही आता झालं मॅडम, हेच झालं ना. आता आधी तर त्याला पेटलं हेच होतं ना. कायदेशीर मार्ग तर अवलंबू द्या हो त्यांना. लढाई आमच्या जीवनाचा प्रश्न आहे म्हणून ते काय म्हणतात, आम्ही केलं. त्यामुळे आम्ही देणार नाही. हारजीत होणारच आहे पाहिजे तरी. नाही, हारजीत वगैरे प्रश्न नाही. आपण आज मगाशी म्हणल्याप्रमाणे सोबत करू आपण बसूनच सोमवारी निर्णय काय घ्यायचा करूया. आहे. सोमवारी मॅडम मी येतो स्वतः 11 वाजता. आम्ही जास्त येत नाही, आम्ही आता जास्त नको कालवा. आम्ही 5-6 जण येतो. त्यांनाही बोलवा, विष्णूनाला पण बोलवा. आपण बसू, त्यांना सांगू. त्यांना म्हणायचं मला अधिकार नाही. त्यांनी ठेका तुम्ही नाही म्हणत, मी म्हणतोय, तुम्ही नका म्हणू. आम्ही येतो मिळून फार तर सगळे आपण बसून त्यातनं मार्ग काढून त्यांना घेऊन जाऊया परत. नाही झालं आमची